पाहूया. उदाहरणार्थ हे सांगा, कोणता अपूर्णांक मोठा आहे, 3/8 की 5/8? चला आपण चित्र बनवून पाहूया. आपण 2 आयतच्या आकाराचे चित्र बनवू आणि त्यांना 8 भागांमध्ये विभाजित करू. 8 भाग आहेत म्हणजे प्रत्येक भाग हा संपूर्ण आयताचा 8वा हिस्सा असेल ना. आता आपण पहिल्या आयताचे 3 भाग रंगवू किंवा 3/8 भाग रंगवू आणि दुसऱ्या आयताचे 5 भाग रंगवू किंवा 5/8 भाग रंगवू. चित्र तयार केल्याने हे अगदी स्पष्ट दिसतं की 5/8 हे 3/8 पेक्षा मोठा आहे, कारण त्याचा जास्त भाग रंगवलेला आहे. अर्थात जर 2 अपूर्णांकांचे छेद समान असतील तर मोठ्या अंशाचा अपूर्णांक मोठा असतो. आता आणखी एक गोष्ट पाहूया.